जिल्ह्यामध्ये विधानसभेला 15 पैकी 14 आमदार आमचे जिंकले। त्याच्यानंतर आम्ही नगरपालिका माझ्या जिल्ह्यातलं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये 39 सदस्य फक्त शिवसेनेचे पूर्वीच्या होते। ज्यावेळी नगरपालिका लढलो तेव्हा 8च्या 8 नगराध्यक्ष शिवसेनेचे आणि सुमारे 110 नगरसेवक हे शिवसेनेचे होते। रत्नागिरी जिल्हा परिषद 56 आहे, पण 56 पैकी 50 सदस्य आपल्या आणि 1 हाती सत्ता रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेची आहे। आणि याचं कारण फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा विकास। रायगडमध्ये आपण आहोत, सिंधुदुर्गामध्ये देखील आपण आहोत। सिंधुदुर्गामध्ये 19 जागा आपण लढल्या आणि 16 जागा आपण जिंकलो। रायगडमध्ये 16 आपण लढलो, 26 जागा आपण जिंकलो। एवढी ताकद त्या कोकण पट्ट्याला आहे आणि गोवा देखील असाच कोकण पट्ट्यामध्ये संघटनात्मक सामील व्हावा ही आमची प्रामाणिकपणाची भावना आहे। आणि म्हणूनच भाऊंच्या नेतृत्वाखाली या गोव्यामध्ये एक क्रांतिकारी पाऊल माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने टाकलेलं आहे। राज्य प्रमुखांना मी मगापासून धावपळ करताना बघतोय, त्याला घाम फुटलेला आहे। उपेंद्रजी आता उपेंद्रजी तुम्हाला जसा घाम फुटला आहे तसा विधानसभेला तर समोरच्याचा घाम लागला। त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय राहून आपण एकटी केली पाहिजे। बूथ स्तरापर्यंत आपण गेलं पाहिजे। शाखा प्रमुख आपले बनले पाहिजे, विधानसभेचे प्रमुख आपले बनले पाहिजे, तालुके असतील तर तालुक्याचे प्रमुख बनले पाहिजेत, शहर असतील तर शहराचे प्रमुख बनले पाहिजेत। आणि मी दखल घेण्याएवढं का म्हणतोय, दखल घेण्याएवढी म्हणजे सत्ता परिवर्तन करण्याची ताकद की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे। ही दखल देशाला घ्यावी, त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच विनंती माननीय कीर्तिकर साहेबांच्या साक्षीने आपल्याला करतो। पदाधिकारी जे झाले त्याला हात जोडून विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीची संघटना वाढवत असताना पक्ष कुठे बदनाम होणार नाही याची दक्षता देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे।